नमस्कार. कोल्हापुरी मेजवानीमध्ये आज आपण बाहेर जसा विकत मिळतो तसाच झणझणीत आणि चटपटीत असा वडापाव बनवणार आहोत. तर घरच्या घरी अगदी मस्त असा हा वडा आपला बनणार आहे. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया गोल गरगरीत आणि झणझणीत अशा बटाटे वड्याला. तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघूया. तर त्यासाठी इथे आपण 3 बटाटे मधून कट करून घेतलेले आहेत आणि ते कुकर मध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालून 3 शिट्ट्या याला करून घेऊया. शिट्ट्या होत आहेत, कुकर होत आहे, तोपर्यंत आपण मसाला बनवूया. त्याच्यासाठी इथे आपण लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आलं, हे सगळं बारीक करून घेतलं. त्याचबरोबर कुकर मध्ये शिट्ट्या होऊन बटाटे सुद्धा आपण इथे सोलून घेतलेले आहेत. आता आपण बॅटर बनवायला घेऊया. त्याच्यासाठी 2 कप बेसन घेतलं. तर इथे 2 कप बेसन आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. तर यामुळे वड्याचं जे वरचं कोटिंग आहे ते अगदी कुरकुरीत असं होतं. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घालत आहोत 1 चमचा कॉर्नफ्लोअर. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की वड्याच्या बॅटर मध्ये वापरून पहा, छान येतात. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आणि आता अर्धा चमचा ओवा हातावर अशा पद्धतीने चुरून घालूया. आता बॅटर बनवण्यासाठीचे सगळे जिन्नस आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर छान असं बनवायचं आहे. तर एकदम सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालत आपण हे वड्यासाठीचं जे पीठ आहे ते छान असं भिजवून घेऊयात. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत इथे आपण पीठ मस्त असं बनवून घेत आहोत. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं, अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ इथे आपण बनवून तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने जर पीठ बनवलं तर वरचं जे कोटिंग आहे ते खूप छान होतं. तर बटाटे जे आपण घेतले होते ते गार झालेले आहेत. आता हे हातानेच आपण कुस्करून घेऊया. यामुळे भाजी छान होते आणि त्याचबरोबर बटाट्याचे तुकडे जे चावत असताना खूप छान लागतात वड्यामध्ये. आता आपण ह्या भाजीसाठी लागणारे जे मसाला आहे तो बनवूया. त्याच्यासाठी एका तडका पॅन मध्ये इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ देऊयात. आता तेल छान गरम झालं की याच्यामध्ये 1 बारीक कांदा चिरलेला घातला आणि तो छान असा भाजून घेऊया. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची जे आपण ठेचून घेतलं होतं ते घालूया आणि छान असं मिक्स करून भाजून घेऊया हे. त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालूया आणि मसाला छान असा परतून घेऊया. फ्लेम बंद करूया आणि आता ही जी चुरचुरीत अशी जी फोडणी तयार झालेली आहे ती आपण या भाजीमध्ये घालूया आणि सगळे मसाले मिक्स करून घेऊया. तर बघा, आपण ही ट्रिक वापरल्यामुळे वेगळं भांडं सुद्धा वापरावं लागलं नाही आणि त्याचबरोबर आपण जर पुन्हा फोडणी घातली असती तर हा बटाटा पुन्हा गरम झाला असता आणि आपल्याला वडे करायला प्रॉब्लेम आला असता. तर ही ट्रिक नक्की वापरा. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचबरोबर धने जिरे पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सगळे मसाले छान असं या बटाट्याच्या भाजीला चोळून घेऊयात. मस्त असं मिक्स करूया. त्याचबरोबर इकडे कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊन देऊया आणि तेल गरम होईपर्यंत इकडे आपण वड्यांसाठी लागणारे जे छोटे छोटे पॅटीस असतात ते बनवून घेऊया. गोल असा वड्यांच्यासाठी भाजीचा गोळा बनवायचा आणि त्याला हातावर असं थोडंसं चपटं करायचं
तर अशा पद्धतीने आपण सगळ्याच हे जे वड्यासाठी लागणारे जे पॅटीस आहेत ते बनवून घेऊया। हे बघा, आपल्याला जसं हवं तशा साईजचं हे तुम्ही बनवू शकताय। तर इथे सगळे पॅटीस बनवून तयार आहेत आणि आता तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। तर आपण जे 15 ते 20 मिनिट इकडच्या साईडला जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते आता छान भिजलं आहे। आता आपण याच्यामध्ये साधारणपणे चमचा ते 2 चमचा तेल घालूया गरम असलेलं। आता बघा, आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया। हे पीठ आपण जितकं जास्त चांगलं फेटू ना तितके छान आपले बटाटे वडे म्हणजे त्याचं वरचं जे कोटिंग आहे ते बनतं, मस्त असं कुरकुरीत होतं। तर आता त्याचबरोबर इथे आपण अगदी चिमूटभर सोडा घालणार आहोत। सोडा जास्त पण घालायचं नाही, नाहीतर मग वडे जास्त तेल पितात। तर अगदी चिमूटभर असा इथे सोडा घातला आणि बॅटर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया, मस्त फेटून घेऊ। आणि आता आपलं जे पीठ आहे ते वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर इथे बटाट्याच्या पॅटीस पण आणि वडे पण दोन्ही पण आपलं बॅटर पण बनवून तयार झालेलं आहे। तर वडे करायला घेऊया। तेल तापल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि अशा पद्धतीने आपण वडे सोडायचे आहेत तेलामध्ये। मस्त अगदी गोल पडलेले आहेत बघा। आणि आता दोन्ही साईडने हा वडा तळून घेऊया आपण। तर तळत असताना एखाद्या पळीने वगैरे किंवा चमच्याने तुम्ही वरच्या साईडला असं तेल जर टाकलं तर वडा छान असा आतपर्यंत फ्राय होतो। वडे परतून घेऊया आणि दोन्ही साईडने खमंग असे हे तळून घेऊया। मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय छान असे बनलेले आहेत। तर बारीक बारीक जे पीठ जे पडलेले असतं ते काढून घेऊन तुम्ही त्याची चटणी सुद्धा या वड्याबरोबर खाण्यासाठी बनवू शकता। तर कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे या वड्यांना, मस्त। तर आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे इथे बनवून घ्यायचे आहेत। वाव, मस्त असा कलर आलेला आहे बघा आणि गोल सुद्धा टमटमीत असे हे वडे झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण इथे सगळे वडे बनवून घेतले। मस्त बघा, बाहेरून आणण्याची गरज सुद्धा काहीच आपल्याला नाही, घरच्या घरी आपण आपल्या मुलांना वगैरे हेल्दी खायला देऊ शकतो। तर वरचं कोटिंग सुद्धा छान आलेलं आहे वड्यांना आणि भाजी सुद्धा अप्रतिम, म्हणजे मी हळद न घालता इथे जी भाजी बनवली आहे ना त्यामुळे या वड्याला अगदी वेगळीच टेस्ट अशी येते। तर त्याचबरोबर आपण इथे मिरची तळलेली देऊया आणि पावासोबत इथे आपण गोल पाव वापरला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही लादी पाव सुद्धा वापरू शकता। पावासोबत हा वडा मस्त एन्जॉय करा। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडचा बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग आणि झणझणीत अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार।